नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की क्रिएटिनिनचं किती लेव्हल धोकादायक असतं. पेशंट येतो, म्हणतो डॉक्टर साहेब माझं लेव्हल तर 1.3 आहे आणि 1.3 म्हणजे काहीच नाही. आणि एक पेशंट येतो, म्हणतो डॉक्टर साहेब माझं क्रिएटिनिन लेव्हल ना 8 आहे. मला काही लक्षणं नाहीये, मला काही त्रास नाहीये. आपण पाहतो की ज्याचं लेव्हल नॉर्मल पेक्षा थोडं जास्त आहे तोही हेच बोलतो. ज्याचं खूप जास्त आहे, डायलिसिसच्या लेव्हलचा आहे, तोही हेच बोलतो. नेमकं चालण्याचा तरी काय? म्हणून तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की क्रिएटिनिन नेमकं तुम्हाला काय सांगतंय. कारण एकदा का तुम्ही समजलात की ते नेमकं काय सांगतंय, तेव्हा त्यानुसार तुम्ही कृती करण्यास सक्षम होता, त्यावर योग्य पाऊल उचलू शकता. म्हणून जेव्हा किडनी खराब व्हायला लागते, तेव्हा 0 ते 30% पर्यंत तुमचं क्रिएटिनिन लेव्हल वाढणार नाही. जेव्हा दोन्ही किडण्यांमध्ये 30% जास्त नुकसान होतं, तेव्हा क्रिएटिनिन लेव्हल तिथे थोडंसं वाढायला लागतं, 1.3 येतं. म्हणजेच जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमची किडनी क्रिएटिनिन लेव्हल वाढलेली नाहीये, ते तर 1.2 नॉर्मल आहे, 1.3 येतं, 1.4 येतं, याकडे दुर्लक्ष करण्याची गरज आहे. इथे तुम्ही असं समजा की 30% किडनी आधीच खराब झाली आहे आणि उरलेली किडनी सुद्धा खराब होईल जर तुम्ही किडनी खराब होण्याची कारणं नियंत्रणात घेतली नाही. जसं की जर तुम्ही बीपी नियंत्रणात घेतलं नाही, शुगर नियंत्रणात घेतली नाही, तर उरलेली किडनी सुद्धा येणाऱ्या काही काळात खराब होईल. म्हणून इथे तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की शरीराने यापेक्षा जास्त लक्षणं आणि याहून चांगलं नशीब काय की किडनी खराब होत आहे हे तुम्हाला वेळाधीच कळलं. कारण या पातळीवर शरीरात कुठल्याही प्रकारचं लक्षण दिसत नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला कळलं. आता टेस्ट झाल्या आहेत म्हणून तुम्हाला हे कळतंय. जर टेस्ट झाल्या नसत्या तर हेही कळलं नसतं. बीपी, शुगर नियंत्रणात ठेवा म्हणजे किडनीला नुकसान होणार नाही. जर तुमचा बीपी रात्री वाढतो, शुगर कधी वाढते, तुम्ही विचारत असाल की यामुळे किडनी वाचेल, तर तसं नाही. किडनीमध्ये असं होतं की जर एक भाग मरून गेला असेल तर तो शेजारच्या भागालाही मारत राहतो. म्हणून डॉक्टर म्हणतो तुम्हाला डायलिसिस करावं लागेल, तुमचं ट्रान्सप्लांट करावं लागेल असं म्हणतो. आताच क्रिएटिनिन वाढायला सुरुवात झाली होती तरीही डॉक्टर असं म्हणत आहेत. का म्हणत आहेत? कारण त्यांना माहितीये पुढे काय होणार तुम्हाला माहित नाही, तुम्ही कदाचित हे हलक्यात घेऊ शकता. तुम्हाला वाटतंय की डॉक्टर तुम्हाला घाबरवत आहे, पण तो खरं सांगतोय. मान्य करायचं की नाही हे तुमच्यावर आहे, पण हे सत्य आहे. दुसरं म्हणजे क्रिएटिनिन लेव्हल 8च्या आसपास, जिथे लेव्हल खूपच जास्त झालं आहे, त्याला वाटतंय की माझ्या शरीरात काही लक्षणं दिसत नाहीये. मी व्यवस्थित खातो पितो आहे, मी तर कामावर जातोय, मला काही त्रास नाहीये. माझं जगणं चाललंय. आता जेव्हा क्रिएटिनिन लेव्हल 8 आहे, तेव्हा हे दाखवतंय की किडनीने 90%हून जास्त काम करणं थांबवलं आहे. फक्त 10% किडनी शिल्लक आहे. युरिनचा फ्लो व्यवस्थित येत असेल, युरिनमध्ये काही त्रास येत नसेल, रक्त रक्त म्हणजेच क्रिएटिनिनने भरलेलं आहे, युरियाने भरलेलं आहे आणि हे घाण रक्त संपूर्ण शरीरात फिरत आहे. ते तुमच्या हृदयापर्यंतही पोहोचतं. त्याला काय होऊ शकतं? या घाण रक्तामुळे ते बंद पडू शकतं. तुम्हाला थकवा जाणवू शकतो. थोडासा थकवा येत असेल. हिमोग्लोबिन तयार होणं थांबू शकतं. तुम्हाला जेव्हा त्रास होईल, तेव्हा तुम्ही ते हाताळू शकणार नाही, कारण तुम्ही आधीचे संधी वाया घालवले आहेत. मग डॉक्टरांची भूमिका काय असते? डॉक्टर जेव्हा पेशंट पाहतो, तेव्हा त्याची भूमिका बदलते. तो म्हणतो, मी थोड्या प्रिकॉशनरी बेसिसवर काम करीन, पण मी काही झाल्यावर ते बरे करणार नाही. मी काही होण्याआधीच काम करीन. आपल्यालाही आपली भूमिका बदलायला हवी. आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट सुधारता येईल. पण जे शरीर आहे, आपले आरोग्य आहे, ते एकदा गेलं की ते पुन्हा जुन्या पातळीवर आणणं खूप कठीण असतं. म्हणून इथे पेशंटसाठी गरजेचं आहे की तुम्ही कोणत्याही क्रिएटिनिन लेव्हलला हलक्यात घेऊ नका. ज्यांना 8, 10, 12 क्रिएटिनिनवर कळतंय की किडनी खराब होते, तर मी असं म्हणू शकतो की त्या पेशंटचं नशीब खराब होतं. कारण आजार इतका मोठा झाला की नंतर कळलं, जिथे उपचार करणं कठीण आहे. ज्या पेशंटना लवकर कळलं, तिथे मी असं म्हणेन की त्यांचं नशीब कामी आलं. आता त्या नशिबाचा वापर करा समजूतदारपणाने, म्हणजे तुम्ही तुमचा आजार थांबवू शकता. म्हणून क्रिएटिनिनचं कोणतंही लेव्हल असो, 1.3 पासून ते 10, 12, 11, 15 कोणतंही लेव्हल असो, सगळं धोकादायक आहे. एका ठिकाणी वेळ मिळेल आणि दुसऱ्या ठिकाणी वेळ मिळणार नाही. फक्त इतकाच फरक पडणार आहे. तुम्ही वाढलेला क्रिएटिनिन लेव्हल अजिबात हलक्यात घेऊ नका. आता ज्यांचं वाढलं आहे, त्यांना वाटतं, अरे माझ्या हातून गाडी निघून गेली,
आता मी काय करू? गाडी तुमच्या हातून निघून गेली आहे, पण जर तुम्ही योग्य पद्धतीने आजाराच्या मुळाशी जाऊन काम केलं तर तुम्ही हे नियंत्रणात आणू शकता. आणि कसं काम करायचं यावर मी या संपूर्ण चॅनेलवर खूप व्हिडिओ बनवले आहेत. मी पुन्हा समजावणार नाही, पण मी इतकं नक्कीच सांगू इच्छितो की तुम्ही पहा की कसं किडनीला थोडी ताकद द्यावी लागते. किडनीला चांगलं अन्न, ताकद द्यावी लागते. किडनी काम करण्याची क्षमता वाढवते. जेव्हा ती काम करते तेव्हा ती बाहेर काय टाकते? क्रिएटिनिन, युरिया. त्यांची पातळी खाली येऊ लागते. इथे किडनी एकाच वेळी पूर्णपणे ब्री होत नाही, लगेचच ब्री होत नाही. पण किडनी खराब होणं थांबतं. रुग्णाचा उदरनिर्वाह डायलिसिस शिवाय बराच काळ चालू शकतो. रुग्णाचं आरोग्य टिकून राहायला हवं. रुग्णाच्या शरीरात ऊर्जा असायला हवी. कारण जर रुग्णाने खाणपिणं बंद केलं किंवा रुग्ण खूपच अशक्त झाला तर रुग्णाच्या समस्या वाढायला लागतात. रक्त तयार होणं थांबणं, पायांमध्ये सूज येणं, फुफ्फुसात पाणी साचणं, डोक्यात दुखणं, बीपी सतत जास्त राहणं, अशा खूप समस्या सुरू होतात. म्हणून तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळून ठेवलं पाहिजे. किडनीच्या आजारासोबत तुमचं वजन कमी करू नका. या गोष्टी आम्ही या चॅनेलद्वारे सतत समजावत आलो आहोत, सांगत आलो आहोत. समजून घ्यायच्या आहेत. समजून घ्या, अंमलात आणा. जर तुम्हाला माझं बोलणं योग्य वाटत असेल तर. मला मनापासून आशा आहे की या सविस्तर व्हिडिओमधून तुम्हाला अनेक नवीन आणि महत्त्वाच्या गोष्टी चांगल्या प्रकारे